नमस्कार, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर मी आज तुम्हाला टीम फायर 64 बद्दल माहिती देणार आहे. तर काय आहे टीम फायर 64? वर्क फ्रॉम होम नक्की स्कॅम आहे की रिॲलिटी आहे? तर तुम्हाला जर ही माहिती पूर्ण माहिती हवी असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओला स्किप करू नका, कारण व्हिडिओ पूर्ण बघणं गरजेचं आहे. तुम्हाला जर अशी काही अपॉर्च्युनिटी आलेली असेल, तुम्हाला जर त्याच्यात इन्व्हेस्ट करायचं असेल किंवा त्याच्यात इन्वॉल्व व्हायचं असेल तर हा व्हिडिओ स्किप करू नका. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. तर टीम फायर 64ची सुरुवात कशी होते? तर आपण कोणाच्या तरी स्टेटसला, फेसबुकला, इंस्टाग्रामला कुठेतरी बघतो की टीम फायर 64चं असिस्टंट लेवल क्रॉस केली, असिस्टंट सुपरवायझर. मग आपण इन्क्वायरी करतो की नक्की काय आहे. तर समोरून आपल्याला सांगण्यात येतं की वर्क फ्रॉम होम आहे. मग वर्क फ्रॉम होम म्हटलं तर आपला कुठेतरी तिथं इंटरेस्ट वाढतो. मग आपण पुढे इन्क्वायरी करतो की मला पण करायचं आहे, नक्की काय आहे. मग त्यांच्याकडून सांगण्यात येतं की फॉरेन बेस्ड कंपनी आहे, तुम्हाला ट्रेनिंग देण्यात येईल. 8-15 दिवसाचं तुमचं ट्रेनिंग असेल. त्याच्यानंतर तुमचा छोटासा इंटरव्ह्यू घेण्यात येईल आणि इंटरव्ह्यू घेतल्यानंतर तुमचं सिलेक्शन होईल. मग तुम्ही टीम फायरचे मेंबर व्हाल. मग आपण त्याच्यात इन्वॉल्व होतो. आपलं रजिस्ट्रेशन वगैरे, आपलं नाव वगैरे लिहून घेण्यात येतं. मग आपलं पहिलं सेशन होतं. पहिल्या सेशनमध्ये ते आपल्याला वरच्या लेवलच्या लोकांनी याच्यात इन्वॉल्व होऊन किती अचिव्हमेंट केलेली आहे याच्याबद्दल पहिलं सेशन घेण्यात येतं. त्याच्यावर पूर्ण डिटेलमध्ये सांगतात ते की त्यांनी आज गाडी घेतली, ट्रॅक्टर घेतलं, बंगला घेतला, हे घेतलं, ते घेतलं. मग आपला इंटरेस्ट तिथं कुठेतरी वाढतो. पहिल्या सेशनला 1000 ते 2000 लोक असतात. ऑनलाईन झूमवर हे मीटिंग घेण्यात येते आणि आपला कॅमेरा हा ऑन ठेवलेला असतो. मग आपल्याला वाटतं की तळागाळातील लोकांनी याच्यात इन्वॉल्व केलेले आहे. खूप लोक याच्यात जॉईन झालेले आहेत. खेड्यावरचे, सिटीमधले, बायका, मोठे माणसं, म्हाताऱ्या बायका, एवढे सगळे तिथं स्क्रीनवर दिसतात. मग आपल्याला कुठेतरी एक ट्रस्ट वाढतं. तर हा ट्रस्टेड प्लॅटफॉर्म आहे. मग त्याच्यानंतर आपलं पहिलं सेशन घेण्यात येईल असं आपल्याला मेसेज येतो. मग आपलं पहिलं सेशन होतं. पहिल्या सेशनमध्ये पूर्ण कंपनीची माहिती देण्यात येते की कंपनीचे फाउंडर कोण आहेत, कंपनीचे CEO कोण आहेत, कंपनी कधी इस्टॅब्लिश झाली, कंपनीचा टर्नओव्हर किती आहे, किती दिवसापासून आहे, ही भारतात कधी आली, हिचं इन्कम किती आहे, ह्याच्या शाखा किती आहेत, ऑफिस कुठे आहे, सगळं डिटेल सांगण्यात येतं. त्याच्यानंतर आपला ट्रस्ट वाढतो की याचं ऑफिस आहे, हा ट्रस्टेड प्लॅटफॉर्म आहे, ही कंपनी इतक्या दिवसापासून आली भारतात, खूप चालते, तिचा एवढा टर्नओव्हर आहे. मग आपण नेक्स्ट स्टेपला जातो. त्याच्यानंतर आपले पुढे सेशन चालू होतात. 2 सेशन होतात. मग पहिल्या सेशनला ते आपल्याला पूर्ण प्रोडक्टची माहिती देतात की त्यांचे प्रोडक्ट काय आहेत, कशापासून बनवले जातात, कुठे बनवले जातात, किती हायजेनिक बनवले जातात, त्याची मॅन्युफॅक्चरिंग कशी असते, किती चांगल्या लेवलला त्यांनी सगळी पॅकेजिंग वगैरे केलेली आहे. तर आपला त्या प्रोडक्टवर ट्रस्ट वाढतो. पूर्ण 2-3 दिवस हे फक्त प्रोडक्टवरच त्यांचे सेशन चालतात. ऑनलाईन सेशन, संध्याकाळी पण सेशन असतात त्यांची. 2-2, 3-3 हजार लोकांनी जॉईन केलेलं असतं. तर त्याच्यात पूर्ण मॅन्युफॅक्चरिंगपासून आपल्याला तो व्हिडिओ क्लिप दाखवण्यात येते की कसं बनतं, कशी पॅकेजिंग होते, किती हायजेनिक आहे. मग आपला त्या प्रोडक्टवर ट्रस्ट बसतो. मग आपल्याला बाजारात जे आजूबाजूच्या बाजारात जे प्रोडक्ट आहेत तर ते आपल्याला फेक वाटायला लागतात की नाही का. आपण जे बघतो हेच प्रोडक्ट चांगले आहेत आणि बाजारात मार्केटमध्ये जे प्रोडक्ट आहेत ते फेक आहेत. मग 2 दिवसानंतर ते आपल्याला सांगतात की तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन करायचं आहे, तुम्हाला 2000ची काहीतरी खरेदी करावी लागेल. मग आपला त्या प्रोडक्टवर ट्रस्ट ऑलरेडी बसलेला असतो. मग आपण 2000ची काहीतरी एक आपल्याला सूट होईल असं काहीतरी प्रोडक्ट घेऊन 2000ची खरेदी करतो. आता 1000, 2000, 5000 लोकांनी जॉईन केलेलं असतं. त्याच्यात 500 ते 600 लोकांनी जरी 2-2000चे प्रोडक्ट घेतले तरी त्यांचा 50 ते 80% सेल हा तिथंच असतो, तिथंच होऊन जातो. म्हणजे ही एक बिझनेस स्ट्रॅटर्जी आहे त्यांची. मग आपण पण वेळ दिलेला असतो एवढा, आपण पण 2000चा प्रोडक्ट घ्यायला रेडी होतो आणि आपण तो प्रोडक्ट घेतो पण. त्याच्यानंतर सेशन होतं की तुम्ही ते प्रोडक्ट घेताय, कसं आहे, काय आहे. त्याच्यानंतर 2-3 दिवस सेशन होतं ते वरच्या पोस्टवरच्या लोकांचं की त्यांनी कशी अचिव्हमेंट केली, ते आज कोणत्या लेवलला आहेत, त्यांनी किती CC केल्या, किती प्रोडक्ट विकले, त्यांच्याकडे आज गाडी आहे, बंगला आहे, घर आहे, स्वतःचं ट्रॅक्टर आहे, आवटे अशी भरपूर डिटेलमध्ये माहिती दिली जाते. ते झाल्यावर पुढे मग आपल्याला ते सांगतात. तोपर्यंत त्यांनी आपल्याला सांगितलेलं नसतं की काम काय करायचं आहे. तर आपल्याला प्रश्न पडतो की नक्की आता एवढं सगळं आपल्याला हे सांगताय पण मग काम काय करायचं आहे. मग आपण त्या मॅडमला कॉल करून विचारतो की मॅडम नक्की काम काय करायचं आहे. मग त्या मॅडमकडून पण आपल्याला तेच आन्सर भेटतं की मॅडम शेवटपर्यंत तुम्ही सगळे सेशन करा, तुम्हाला समजून जाणार आहे काम काय करायचं आहे, काम हेच असणार आहे.
20% तुम्हाला प्रोडक्ट सेल करायचे आणि 70 ते 80% ऑनलाईन माउथ पब्लिसिटी करायची. जसं मी तुम्हाला सांगितलं की वर्क फ्रॉम होम आहे, जॉब आहे, तसंच तुम्हाला सेम करायचं आहे. स्टेटस वगैरे ठेवायचे, रिव्ह्यूज द्यायचे, ऑनलाईन काम असणार आहे. मग नंतरचा दिवस येतो तो सत्य उघडवण्याचा. त्याच्यानंतर मग सेशन होतं. त्या सेशनमध्ये ते सांगतात की तुम्हाला जर या टीमचा मेंबर व्हायचं असेल तर तुम्हाला 30,000ची खरेदी करावी लागेल. आता 30,000ची खरेदी तुम्ही स्वतःसाठी करा किंवा कोणाकडून करा, पण 30 ते 40,000ची काहीतरी खरेदी केल्यावरच तुम्ही ह्या टीमचे मेंबर व्हाल. आणि मग पुढे खरा इन्कम चालू होतो. मग ते बिझनेस प्लॅन वगैरे आपल्याला शेवटच्या दिवशी दाखवतात की 5 लोक जॉईन करायचे, त्यांनी एवढ्याची खरेदी केली, तुम्हाला एवढं कमिशन, तेवढं कमिशन, सगळी डिटेलमध्ये माहिती देण्यात येते. मग ते आता 50% लोक तरी जॉईन करतात. 30,000वरनं लोकांसाठी काय अवघड नसतं. 30 ते 40,000 रुपये रक्कम लोक भरून देतात, त्याच्यात इन्व्हॉल्व होतात, मग सेशन चालू होतात. मग हा स्कॅम तिथून खरा चालू होतो. स्कॅम नाही म्हणता येणार, एक बिझनेस स्ट्रॅटर्जी तिथून खरी चालू होते. तर 30,000 रुपये आपले इन्व्हॉल्व झालेले असतात. मग आपल्याला असंच लोकांना स्टेटस ठेवून लोकांना सांगावं लागतं की आपल्याला त्यांना खरी माहिती देता येत नाही. आपल्याला त्यांना असंच सांगावं लागतं की पैसे भरावे लागत नाही, प्रोडक्ट घ्यावं लागत नाही, जॉब आहे, वर्क फ्रॉम होम आहे, फॉरेन बेस्ड कंपनी आहे, इंटरव्ह्यू घेईल, तुमच्या इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्शन होईल, मग तुम्हाला जॉईन करण्यात येईल. मग ते जॉईन करतात. असं स्कॅम हळूहळू चालू होतं. कारण आपले 30,000 रुपये इन्व्हेस्ट झालेले असतात. आपल्याला करणं भाग असतं. ते सेशन अटेंड करावे लागतात, सगळ्या सेशनला बसावं लागतं कॅमेरा ऑन करून आणि लोकांना पण इन्व्हॉल्व करावं लागते की वर्क फ्रॉम होमची जॉब आहे, करा, इतकं इन्कम आहे, तितकं इन्कम आहे. तर हा एक स्कॅम नाही आहे, याची रियालिटी मी तुम्हाला सांगते. ही एक बिझनेस स्ट्रॅटर्जी आहे. त्यांचा 50 ते 80% सेल हा एम्प्लॉयकडूनच होऊन जातो. कारण प्रत्येक व्यक्ती आधी 2,000चं घेतं, नंतर 30,000चं घेतं. याच्यातच त्यांचा सेल भरपूर होतो आणि ही साखळी चालूच असते. तर तुम्हाला पण याच्यात इन्व्हॉल्व व्हायचं असेल तर एकदा नक्की विचार करा. कारण याच्यात इन्व्हेस्टमेंट करावी लागते आणि असंच साखळीच तयार करावी लागते. 5 लोकांना जॉईन करा, 10 लोकांना जॉईन करा आणि ती एक हॅरॅसमेंट तिथून चालू होते. तर तुम्हालाही याच्यात जॉईन व्हायचं असेल तर एकदा गुगल करा टीम फायर 64 नक्की काय आहे, त्याचे CC काय असतात. CC म्हणजे केस क्रेडिट, म्हणजे तुम्ही किती प्रोडक्ट विकले हे त्यांचं एक काउंटिंग असतं. तर तुम्हाला इन्व्हॉल्व व्हायचं असेल तर एकदा गुगल करा नक्की टीम फायर 64 नक्की काय आहे. तर त्याच्यात अशी फिक्स जॉब सॅलरी वगैरे काहीच नसते. आपल्याला प्रोडक्ट वगैरे विकूनच पैसे मिळतात. तर तुम्ही एकदा गुगल करा, नीट व्हेरीफाय करा आणि मगच पुढे इन्व्हॉल्व व्हा. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट करा. आणि तुम्हाला अजून काही डिटेल माहिती हवी असेल तर त्याचीही कमेंट करा. मी नक्की तुम्हाला त्या टॉपिकवर डिटेलमध्ये माहिती देण्याचा प्रयत्न करेल. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.